प्रभू रामचंद्र सीतेच्या 1008 नावांचं गान करतायत आणि सीतेच्या स्वरूप वैभवाचं वर्णन करतायत. त्यामध्ये म्हणतायत ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, प्राणशक्ती रीती त्रयम. सीता ही कशी आहे? सर्व प्राणीमात्रांमध्ये असलेली ज्ञानशक्ती, कारणशक्ती इत्यादी आहे. अनाद्यानंत विभवा परात्मा पुरुषो बली सर्गस्थित्यंत करणी सुदूर्वाच्य दुरत्यया. सीता कशी आहे? अनादी आहे, अनंत आहे, ऐश्वर्यशाली आहे. साक्षात परमात्माच सीता रूपाने अवतरित होतो. बलवान आहे, सृष्टीची स्थिती, सृष्टीचा संहार हे सगळं सीताच करते. अशा पद्धतीने सीतेचं परमात्मरूपिणी वैभव जे आहे ते प्रभू रामचंद्र पाहत आहेत. माहेश्वरी समुत्पन्ना भुक्ती मुक्ती फलप्रदा. सीता कशी आहे? तर माहेश्वरी आहे. माहेश्वरी म्हणजे सर्व ईश्वरांचीही ईश्वरी अशी. समुत्पन्ना प्रकट होणारी आहे. आपल्या हिंदू धर्मातल्या देवतांचं वैशिष्ट्य काय आहे की हिंदू धर्मातल्या देवता आकाशात राहत नाहीत. हिंदू धर्मातल्या देवता सर्वत्र राहतात. त्यामुळे आपल्याला देव दाखवायचा असेल तर आपण हिंदू लोक पूर्वी असं म्हणत नव्हते की देव पाहतोय, असं म्हणत नव्हतो. आपण काय म्हणायचो? देव पाहतोय सगळीकडून असं म्हणायचं. पण 1100 वर्षांच्या आक्रमणामधून ज्या ज्या लोकांनी विदेशातून आक्रमणं केली आपल्यावर, त्यांनी त्यांची संस्कृती कळत न कळत आपल्यावर थोपवली. आणि ती काही संस्कृती त्यांची आपल्यावर थोपल्यामुळे त्यांच्या संस्कृतीमध्ये देव हा 7व्या आसमानात राहतो. म्हणून ते काय म्हणतात की गॉड इथे आहे, देव इथे आहे. आपणही तेच म्हणतो, देव वरतून पाहतोय. देव वरतून पाहतोय नाही, 4 दिशांनी पाहतोय आपल्याकडे. ही आपली हिंदू संस्कृती आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत देव आकाशात राहत नाही, तर देव सर्वत्र राहतो, ही आपली संस्कृती आहे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत की काही गोष्टी आपण पाश्चात्यांच्या जशाच्या तशा स्वीकारलेल्या आहेत आणि तिथे आपली थोडी फसगत होती. तुम्हाला माहिती आहे की मांजरीनी रस्ता कापणं हे अशुभ आहे असं भारतात लोक म्हणतात की नाही हल्ली. पण ही कुठली समजूत आहे माहिती आहे? मांजरीनी रस्ता कापल्यावर काही अनिष्ट येतं वगैरे, ही काही आपल्या इकडची समजूत नाही आहे. ही स्पेनची समजूत आहे. स्पेन देशातली समजूत आहे. ती पोर्तुगीजांबरोबर भारतात आली आणि आपण त्या गोष्टीला खरं मानू लागलो. आता हल्लीची मुलं एखादी चांगली गोष्ट झाली, वाखाणली की काय म्हणतात? टचवूड म्हणतात ना. तर हे टचवूड काय प्रकार आहे? हा टचवूड जो प्रकार आहे हा पण युरोपातून आलेला आहे आपल्याकडे. की एखादी चांगली गोष्ट घडली आणि कोणी उच्चार केला तर ती निघून जाऊ नये म्हणून टचवूड, ही युरोपातली परंपरा आपल्याकडे आलेली आहे. तर अशा पद्धतीने अनेक युरोपातल्या परंपरा आपल्याकडे कळत न कळत आपल्या जीवनशैलीमध्ये प्रसारित झालेल्या आहेत. आणखीन एक आपल्याकडे नवीन पद्धत आहे. पुरुषांना, मुलांना केस कापायला जायचं असलं न्हाव्याकडे की ते म्हणतात रविवारी जा. रविवारी केस कापायला जाणं ही आपली पद्धत नाही, ही युरोपातली पद्धत आहे. ही पद्धत युरोपातली आहे. आपल्याकडे केस कापण्यासाठी मुहूर्त म्हणजे बुधवार आणि शुक्रवारी केस कापावेत, हा आपल्याकडचा नियम आहे. बुधवारी केस कापल्याने सुखाची प्राप्ती होते, शुक्रवारी केस कापल्याने ऐश्वर्याची प्राप्ती होते, सोमवारी केस कापल्याने ज्ञानाची प्राप्ती होते. हा आपल्याकडे नियम आहे. पण सोमवारी त्या लोकांनी केस कापू नये ज्यांची लग्न झालेली नाहीत किंवा ज्यांना अजून मूलबाळ झालेलं नाही. ज्यांना मुलाबाळाची अपेक्षा आहे अशांनी सोमवारी केस कापू नये, दाढी करू नये. आपल्या हिंदू धर्मानुसार रविवारी केस कापल्याने आयुष्याचे, आपल्या आरोग्याचे खूप प्रॉब्लेम्स निर्माण होतात घरात.
जेव्हापासून लोक रविवारी केस कापायला लागले, दाढी करायला लागले, घरांमध्ये आरोग्याचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत, खूप खूप वाढलेले आहेत. त्यामुळे रविवारी दाढी केस वगैरे करू नयेत आपल्या इकडचं, पण रविवारी करायचं, कारण रविवारी हॉलिडे असतो. हॉली म्हणजे पवित्र. पवित्र जी वस्तू असते त्या पवित्र दिवसाला केस कापणं ही तिकडची परंपरा आहे, आपल्या इकडची परंपरा नाही. आपल्या इकडची परंपरा बुधवार, शुक्रवार, सोमवारी ज्यांना मुलं-बाळं नाही आहेत, मुलाबाळांची अपेक्षा आहे, त्यांनी सोमवारी कापू नयेत केस. पण मग बुधवार आणि शुक्रवारी जर पौर्णिमा किंवा अमावस्या आली, किंवा आपल्या घरातल्या पितरांचा श्राद्धाचा दिवस असेल, किंवा आपल्या स्वतःचा तिथी नक्षत्रानुसार वाढदिवस असेल, तर बुधवार शुक्रवार असला तरी केस कापू नये. एखाद्या बुधवार शुक्रवारी जर आपलं एखादं व्रत असेल, काही उदाहरणार्थ बुधवारच्या दिवशी वास्तुशांत ठेवली, तर त्या दिवशी केस कापू नये. शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की ज्या दिवशी घरी विधिविधान असतं त्या दिवशी घरामध्ये दाढी केस वगैरे हे कापू नये. लोक आज आमच्याकडे सत्यनारायण पूजा, तर आज तर चकाचक दिसलीच पाहिजे दाढी, म्हणजे त्या दिवशी सकाळी हमखास दाढी करतात. ती आदल्या दिवशी करून ठेवायची असते. ज्या दिवशी विधिविधान पूजन असतं त्या दिवशी दाढी केस नख हे काही नाही चालत. शास्त्राचा नियम आहे की दाढी केस आणि नख एकाच दिवशी कापायची असतात. काही लोक तर महाभाग असे बघितलेत मी, नख कडक असतात म्हणून आंघोळ झाल्यावर नख कापायला घेतात. मस्तपैकी सोफ्यावर बसून, खुर्चीवर बसून अशी नख कापतात. नाही, शास्त्र म्हणतं दाढी केस झाल्यानंतर नख कापा, मग आंघोळीला जा, मग आंघोळीला जायला सांगितलं. तर नख कोणत्याही वेळेला कापायची नसतात, कुठेही बसून कापायची नसतात, कोणत्याही दिवशी कापायची नसतात. त्याला एक शास्त्र आहे आपल्याकडे. आपल्याकडे सगळ्या गोष्टीला शास्त्र आहे. म्हणजे कधी कधी गमतीत तर मी म्हणतो की आपल्याकडे मलमूत्र विसर्जन करणं हाही सोहळा आहे. कारण हिंदू धर्मामध्ये लघवीला जरी जायचं झालं तरी लघवीला जाऊन आल्यावर हात धुवा, चूळ भरा, पाय धुवा, डोक्यावर थोडं पाणी शिंपडा, मग शुद्ध. इंग्रजांकडे तसं काही नाही. इंग्रजांकडे लघवीला गेले तरी बेसिनमध्ये हात धुवा, 2 नंबरला गेले तरी बेसिनमध्ये हात धुवा. त्यातून त्या आणखीन अमेरिकन देशांमध्ये गेलं तर सगळं कागदानीच काम होतं त्यांचं. म्हणजे ते एकदा मुंबई एअरपोर्टवर गेलो होतो. मुंबईहून दिल्लीची फ्लाईट पकडायची होती. ती एक इंटरनॅशनल फ्लाईटचं तिकीट मला मिळालं. ते बाहेरून कुठून तरी फ्लाईट आलं आणि ते दिल्लीला एंड होणार होतं. तर ते त्या इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये बसण्याचा योग आला. तेव्हा पहिल्यांदा वेगवेगळ्या देशांची लोक मी पहिल्यांदा प्रत्यक्ष बघितली. नाही तर एवढी वेगवेगळ्या देशांची लोक बघितली नव्हती. तर त्या वेगवेगळ्या देशांची लोक त्या फ्लाईटमध्ये होती. आणि मी जसं फ्लाईटमध्ये शिरलो, धोतर उपरणं वगैरे सगळं होतं, गळ्यात रुद्राक्षाची माळ, त्यांना ते असं भारतीय संस्कृतीचं प्रकटीकरण माझ्यामध्ये दिसलं. आणि मग नंतर ते असे चौकशी करायला, आर यू इंडियन प्रीस्ट वगैरे असं तसं करून विचारायला आले. तर ते शेकहँड बिखँड करायला म्हटलं, अरे राम, ह्यांना शेकहँड करायचं, बर्गर खाल्ल्याचे हात पुसले, नुसते धुतले नाहीत त्यांनी. काय काय खाल्लं त्यांनी, कशाचे हात धुतलेले नव्हते. म्हटलं हे 1-2 नंबरला गेल्या 24 तासापासून प्रवास करत होते ना, 1-2 नंबरला गेले असतील तरी हात नीट धुतले असतील की नाही. मग तेव्हा त्यांना मी सांगितलं, वी डोंट शेक हँड विथ एनीवन, वी जस्ट डू नमस्कार लाईक दिस विदाउट टचिंग युअर हँड. सो यू आर इन इंडिया, प्लीज फॉलो आवर रूल्स. ओ येस, ओके, नमास्ते नमास्ते करायला लागले. म्हटलं बाबा सुटलो मी. कारण इतके गलिच्छ राहतात हो, भयंकर गलिच्छ. म्हणजे पाणी जरी प्यायले, चहा जरी प्यायले ना, तरी रुमालाला तोंड पुसून टाकतात. अरे धुवा ते तोंड, पुष्टे तोंड. बर्गर खातात, हात पण लगेच त्या टिश्यू पेपरलाच पुसून टाकतात, झालं, बाकी काहीच नाही. अन्न खाल्लं त्यांनी, ते पण हात तसे नुसतेच पुसले, तोंड पुसलं, हात पुसलं. म्हणजे पाण्याचा प्रयोगच नाही. किती वेळा आंघोळ करतात की नाही करत देव जाणे, का नुसतंच फक्त आपलं तोंड नटून सजून येतात. तर भारतामध्ये तर लघुशंकेला जायचं असलं तरी सोहळा असतो आपल्याकडे. लघुशंकेला गेलं तरी हात धुवा, चूळ भरा, पाय धुवा, डोक्यावर पाणी शिंपडा, त्याशिवाय पवित्र नाही. तर ही पद्धत आहे आपल्याकडे. तर सांगायचा हेतू काय, कशावरून ही गोष्ट आली, तर भगवती स्वतः प्रकट होते आपल्या भारत भूमीवर.
इतर देशांचे जे देव आहेत ते कुठेतरी बसतात, कधीच प्रकट होत नाहीत. ते देवता, त्या देवता कधी प्रकट झाल्याचा उल्लेख आपल्याला मिळणारच नाही, सगळे ग्रंथ त्यांचे वाचले तरी. पण आपल्या देशामध्ये देव प्रकट होतात, देव या देशामध्ये राहतात, खेळतात, युद्ध करतात, सगळं करतात. तर तशी ही सीता जी आहे ही परमेश्वरी आहे, पण ती प्रकटही होते. म्हणून तिला म्हटलेलं आहे समुत्पन्ना भुक्ती मुक्ती फलप्रदा. भुक्ती देणारी आहे आणि मुक्ती देणारी आहे. आपल्या देवतांचं हे वैशिष्ट्य आहे की आपल्या देवता आपल्याला उत्तम प्रकारचे भोगही प्रदान करतात आणि त्या भोगांपासून उपरांत करून मुक्तीही प्रदान करतात. जीवनात दोन्हीची गरज आहे, भुक्ती आणि मुक्ती दोन्हीची गरज आहे. जर भुक्ती प्राप्त झाली नाही तर मनुष्याच्या जीवाला समाधान प्राप्त होणार नाही. मनुष्याच्या जीवाला समाधान प्राप्त होऊन जे प्राप्त करायचं ते प्राप्त केलं, म्हणजे जे मिळवायचं ते मिळवलं, जे करायचं ते केलं आणि जे समजायचं ते समजलं. ह्या तीन स्थिती ज्या वेळेला प्राप्त होतात त्यावेळेला आपल्याला मुक्ती मिळते, अन्यथा मुक्ती मिळतच नाही. एखाद्या व्यक्तीने गुलाबजामचं कौतुक ऐकलेलं असेल आणि देवता म्हणाले की अरे त्या गुलाबजाममध्ये काही एवढं विशेष नाही आहे, काही गुलाबजामापासून विरक्त कर स्वतःच्या मनाला, तर ते विरक्त होईल कसं? गुलाबजामपासून जर मनाला विरक्त करायचं असेल तर एकतर त्या व्यक्तीला गुलाबजाम खाऊ घालावं लागेल. त्यांनी 2-4 खाताना आनंद होईल, 10-12 खाल्ले की तो स्वतःच मनुष्य म्हणतो बाद झाला आता. म्हणजे काय झालं? निवृत्त झाला तो त्या गुलाबजामच्या इच्छेपासून. तसंच जीवनाचा आनंद घेत जीवनापासून निवृत्त होणं याला भुक्ती आणि मुक्ती असं म्हटलेलं आहे. फार क्वचित जीव असे असतात की ज्यांनी मागील मागच्या जन्मांमध्येच ह्या सगळे भोग भोगल्यानंतर त्यांना त्याचं ज्ञान प्राप्त झालंय की ह्या भोगांमध्ये काही ठेवलं नाहीये. मग असे जीव ह्या जन्मामध्ये आल्यानंतर ते म्हणतात की नाही, मला ह्या गोष्टींमध्ये काही रस नाही. कारण रस नाही हे पण त्यांना ज्ञान झालंय. का झालंय? कारण मागच्या अनेक जन्मांमध्ये रस घेऊन झालेले आहेत आणि ते निरस आहेत हे कळलेलं आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात मागील या जन्मामुक्त झालो. मागच्याच जन्मी ठरवलं की मला संसारात काही रस नाही आता, आणि म्हणून ह्या जन्मी मला ही स्थिती प्राप्त झाली. ज्ञानदेव म्हणतात मागील या जन्मामुक्त झालो. त्यामुळे या जन्मातले जे ज्ञानदेव आहेत ते मुक्त अवस्थेतले ज्ञानदेव आहेत. कारण मागच्याच जन्मी सगळ्याची निवृत्ती प्राप्त झाली आहे. त्यांना निवृत्ती प्राप्त झाली की माणसाला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झालं की मग माणसाचा मुक्तीचा मार्ग सोपा होतो, त्याला मुक्ती लाभ होतो, अर्थात ब्रह्मज्ञान होतं. तर सीता ही भुक्ती देणारी पण आहे आणि मुक्ती देणारी पण आहे, दोन्ही आहे. एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर एक मुलगा म्हणतोय की मला 10वीत जाण्याची इच्छाच नाही. तो श्रेष्ठ का जो उत्साहाने 10वीत जातो, उत्तम अभ्यास करतो, उत्तम मार्क प्राप्त करतो आणि मग शाळा म्हणते की आता हा 10वीतून प्रमोट झाला, आता याला 10वीत बसायची गरज नाही, हा 10वीपासून मुक्त झाला. कोण श्रेष्ठ? जो म्हणतो 10वीत न जाता अभ्यास न करताच म्हणतो मला 10वी करायची इच्छा नाही, तो श्रेष्ठ नाहीये. जो 10वीत उत्तम प्रकारे उत्तीर्ण होऊन मग 10वीतून पुढे जातो, आता त्याला पुन्हा 10वीत येण्याची इच्छा राहत नाही, तो श्रेष्ठ मानला गेलेला आहे. तसं जीवनामध्ये धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थांचा या जन्मी किंवा मागच्या जन्मी लाभ घेतल्यानंतर ह्या 3 पुरुषार्थांपासून उपराम होऊन जो मुक्ती पुरुषार्थाला प्राप्त करतो त्याचं जीवन खरं सफल आहे. त्यामुळे ह्या जीवनामध्ये धर्मही केला पाहिजे, अर्थही कमवलं पाहिजे आणि मनातल्या कामना देखील योग्य मार्गाने पूर्ण केल्या पाहिजेत. म्हणून म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये धर्म विरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्माच्या अविरुद्ध अर्थ आणि काम असलं पाहिजे. धर्माच्या विरुद्ध पद्धतीने अर्थ जर गोळा केला तर पाप होईल. धर्माच्या विरुद्ध जाऊन कामाचा उपभोग घेतला, कामना पूर्ण केल्या तरी पाप होईल.
त्यामुळे धर्म करायचा, धर्मानुसार अर्थही कमवायचा, आपल्याला प्राप्त झालेल्या धर्माच्या पुण्याईने, अर्थाच्या बळाने मनातल्या कामनाही पूर्ण करायच्या. आणि हे सगळं करून झाल्यानंतर ह्यापासून उपरामही व्हायचं. त्याला आपण म्हणतो पुरुषार्थ चतुष्टय. पुरुषार्थ चतुष्टय प्राप्त करणं हे प्रत्येक जीवाचं इष्ट आहे. त्याशिवाय त्या जीवाचं जीवत्व जे आहे ते निघून जात नाही, तो ब्रह्मामध्ये विलीन होत नाही. त्यामुळे माणसाने स्वतःच्या मनातल्या सर्व वैध इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो, हवी ती हेअरस्टाईल कर, मनातल्या इच्छा पूर्ण करून घे. हेअरस्टाईल करायची आहे, कोंबडा स्टाईल करायचं आहे, कल्ले काढायचे, ट्रिम करायचं, सगळं कर. फक्त एकच कर की दाढीची मुसलमानी कट ठेवू नको बाबा, किंवा मिशी काढली ना नुसतीच दाढी ठेवली, असलं काहीतरी अभद्र नाही करायचं. बाकी काय डोक्याच्या केसांच्या कट करायच्या त्या करून घे, हौस भागव. नाहीतर म्हातारा झाल्यावर म्हणशील गुरुजींच्या सान्निध्यात राहिलो, भांग बिंग पाडायची हौस राहून गेली. अरे म्हटलं आम्ही असेच आहोत, तुम्ही करा सगळं. कारण कदाचित मागच्या अनेक जन्मांमध्ये खूप हेअरस्टाईल करून झाली असेल आणि मग कळलं असेल हेअरस्टाईलमध्ये काही नाही, हेअरच्या आतमध्ये बुद्धी काय आहे त्याला महत्त्व आहे, म्हणून ह्या जन्मी हेअरस्टाईल सोडून दिली. पण याचा अर्थ मागच्या जन्मांमध्ये केली नसेल असं नाही आहे. तर तसंच जीवनामध्ये आपल्या मनोकामना ज्या वैध आहेत त्या वैध मार्गाने पूर्ण कराव्यात. कारण जोपर्यंत मनोकामना पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जीवामध्ये कुठेतरी ती एक इच्छा शिल्लक राहील की अरे हे करायचं बाकी राहिलं. आणि ती जर छोटीशी जरी, हिंदीमध्ये म्हणतात ना, तिनकाभर जरी इच्छा शिल्लक राहिली तरी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. भागवत कथेमध्ये तुम्ही ऐकलं असेल, भरत मुनी सगळ्यातून उपराम झालेले होते आणि मुनी झाल्यानंतर त्यांनी एका हरणाच्या पाडसाला सांभाळलेलं होतं. ते हरणाचं पाडस थोडं तरुण झालं, पळून गेलं. जसं होतं ना, मुलं तरुण झाली की कोणी बंगलोरला गेलं, कोणी पुण्याला गेलं, निघून जातात त्यांच्या मार्गाने. तसं ते हरणाचं पाडस थोडं मोठं झाल्यानंतर ते जंगलात विहार करत हरणांच्या कळपामध्ये एकरूप होऊन गेलं. पण या भरत मुनींना चिंता राहिली, त्याचं काय झालं असेल पाडसाचं. कोणत्या शिकाऱ्यांनी शिकार तर नसेल केली, कोणत्या वाघसिंहाने खाऊन तर नसेल टाकलं. वेगवेगळे नाना प्रकारचे विचार त्या भरत मुनींच्या मनात आले. त्यांच्या मनात पैशाची कामना नव्हती, राज्याची कामना नव्हती, कोणत्या सौंदर्याची कामना नव्हती, कसलीही कामना नव्हती. फक्त एक छोटीशी चिंता होती की त्या हरणाचं काय झालं असं. तेवढ्याशा चिंतेने त्यांना 2 जन्म घ्यावे लागले पुढे. त्यातला पहिला जन्म तर हरणाचाच घ्यावा लागला. कारण यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम. जी जी भावना मनात ठेवून आपण देह त्याग करतो त्या त्या पद्धतीचा कलेवर प्राप्त होतो, शरीर प्राप्त होतं. मरता मरता भरत मुनींच्या मनामध्ये हरणाचा विचार होता म्हणून ते हरिण झाले. जर मरता मरता आपल्या मनात रामकृष्णाचा विचार असेल तर आपण रामकृष्णामध्ये विलीन होऊन जाऊ. तर मरण्याचा क्षण गाठता आला पाहिजे सज्जन हो. खूप छोटासा क्षण असतो. ज्यांनी मरण्याचा क्षण, मृत्यूचा क्षण बरोबर वेचला तो जिंकला. मृत्यूचा क्षण वेचण्यासाठी काय करायचं, त्याला काय मार्ग आहे, कसा ओळखायचा मृत्यूचा क्षण कसा येईल. जसा आपल्याला झोपेचा क्षण ओळखता येत नाही. आपण झोपायला गादीवर पडतो, परंतु कोणत्या एक्झॅक्ट क्षणाला आपल्याला झोप लागली हे आपल्याला आठवतं का, कळतं का, नाही कळत. जसं रोज आपण झोपतोय पण रोज झोपत असताना झोपेचा क्षण आपल्याला गाठता येत नाही, तसंच मृत्यूचा क्षण आपल्याला पकडता येत नाही. खूप कठीण असतो मृत्यूचा क्षण पकडणं. इट हॅपन्स, अशी स्थिती आहे मृत्यूची. इट हॅपन्स. जसं झोप लागते, जाग येते, झोप आणणं आणि जाग आणणं याचा प्रयत्न ज्याला साधला गेलेला आहे त्याला मृत्यूचा क्षणही गाठता येतो. त्यामुळे देवाने आपल्याला इतक्या वेळा झोपायची संधी का दिली आहे की बाबा जेव्हा कायमचं झोपायचं तो क्षण गाठता यावा, यासाठी इतक्या वेळा झोपायचा अभ्यास करायला संधी दिलेली. पण आपण काय करतो,
म्हणजे इंदोरी लोक नाही, मुंबई पुण्याकडचे, रात्री झोपताना अगदी डोळे मिटेपर्यंत व्हॉट्सअप बघत, मोबाईल फोन पडतो आणि झोप लागते, अशी स्थिती. असे आहेत लोक, असे आहेत. बऱ्याच आयांना अनुभव येतात की मुलगा झोपलाय ना, मोबाईल चालू आहे, खाली पडलेला आहे मोबाईल. इतकं ॲडिक्शन. काही लोक झोपतात कसे, चिंता करत करत, उद्या हे आहे, टेन्शन आहे बाबा, अमुक आहे तमुक आहे, कोर्टाची तारीख लागली, अमुक लागले, बरेच टेन्शन घेत झोपतात माणसं. तर झोपायचा जो क्षण आहे ना, तो क्षण गाठता आला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. पण तो क्षण गाठणं कठीण आहे. म्हणून त्या क्षणात आपलं भलं व्हावं यासाठी काय करावं, झोप जशी लागायला लागते तसं देवाचं नाव घ्यायला सुरुवात करावी. की देवाचं नाव घेता घेता तो झोपेचा क्षण जेव्हा येतो तेव्हाही देवाचं नाव घेतच झोपलेला असतो माणूस. जो देवाचं नाव घेता घेता झोपतो त्याला काही महिन्यांनी अशी सिद्धी प्राप्त होते की उठता उठता देखील तो देवाचं नाव घेत घेत उठतो. ही ज्याला कला साधली गेली त्याचा जेव्हा अंतकाळ येतो त्यावेळेला अंतकाळामध्ये देहत्याग करण्यासाठी शरीरातल्या एकेका अवयवातून जसा जसा तो प्राण निघू लागतो तशा तशा एका महानिद्रेमध्ये तो प्रविष्ट होतो. तेव्हा आपोआप झोपायच्या आधी देवाचं नाव घ्यायचं ह्याचं स्मरण त्याला होतं आणि आपोआप त्या क्षणी तो देवाचं नाव घेत 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 मृत्युमुखी जातो. आणि देवाचं नाव घेत घेत ज्याला मृत्यू प्राप्त झालेला आहे त्याला मृत्यूचा त्रास होत नाही. आणि त्याला पुढचा जन्म जर काही कर्म शिल्लक असतील तर शुचीनाम श्रीमतांगे हे कुठे त्याला जन्म प्राप्त होतो, अत्यंत शुद्ध कुळामध्ये त्याला जन्म प्राप्त होतो. श्रीमतांगे हे अशा कुळामध्ये जन्म प्राप्त होतो की ज्या कुळामध्ये ज्ञानाची प्रगल्भता आहे. आपल्या इकडे ज्ञानाला सगळ्यात मोठा ऐश्वर्य मानलं गेलेलं आहे. तर अशा कुळामध्ये जन्म प्राप्त होतो की ज्या कुळामध्ये योगाचं, ज्ञानाचं, भक्तीचं ऐश्वर्य आहे, जे कुळ अत्यंत शुद्ध आहे, अशा कुळामध्ये शुचीनाम श्रीमतांगे हे त्याचा जन्म होतो. आणि मग उरलेल्या जन्मामध्ये जसं जडभरताने तप करून मुक्ती प्राप्त केली तसा मग त्या जन्मामध्ये तो योगभ्रष्ट, त्याला योगभ्रष्ट म्हटलेलं आहे, अशा अवस्थेत त्याला मुक्ती प्राप्त होते. त्यामुळे जीवनामध्ये अंतिम क्षण गाठण्याचा अभ्यास आपल्याला करता यावा यासाठी देवाने रोज झोप दिलेली आहे. कारण झोप हे काय आहे, एक प्रकारचा शॉर्ट मृत्यूच आहे, तो छोट्या पद्धतीचा मृत्यूच आहे झोप म्हणजे. तर ती झोप साधता आली पाहिजे. अर्जुनाला ते साध्य झालेलं होतं. म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतोय की अर्जुना तू गुडाकेश आहे, याचा अर्थ झोपेवर नियंत्रण असलेला तू आहे. कोण गुडाकेश असतो, तर ज्याला झोपायचं म्हटलं तर झोपता येतं, झोपेचा क्षण गाठता येतो आणि जेव्हा उठायचं असतं त्यावेळेला बरोबर तो उठू शकतो. उठण्याचा क्षण ज्याला गाठता येतो त्याला गुडाकेश म्हटलेला आहे. अर्जुन त्या पद्धतीचा होता. याचा अर्थ अर्जुनाच्या हृदयामध्ये झोपताना देखील भगवंताचं नाव, जागताना देखील भगवंताचं नाव याचा अभ्यास होता त्याला. म्हणून आपण देखील आपल्या जीवनामध्ये रोजच्या धकाधकीमध्ये फार काही धर्म कार्य करता आलं नाही, फार काही व्रतवैकल्य करता आली नाहीत, तरी झोपण्याचा क्षण आणि उठण्याचा क्षण सार्थक करता येईल भगवंताच्या नावाने, एवढा तरी अभ्यास साधला पाहिजे. तेवढा जरी साधला गेला अभ्यास तरी शेवटच्या क्षणामध्ये आपण मुक्त होऊ शकतो. हे मुक्तीचं रहस्य आहे सज्जनो, आणि अतिशय सोपं रहस्य. पण जरी सांगायला सोपं असलं तरी प्रॅक्टिस भरपूर लागते, त्याला अभ्यास खूप लागतो, त्याला अभ्यास लागतो. तर आपल्याकडच्या ज्या देवी देवता आहेत, आपल्याकडचा जो परमेश्वर आहे तो सर्वव्यापी आहे, सर्वांतरयामी आहे. तो फक्त आकाशात राहत नाही, तो लपून राहत नाही, तर तो राम, कृष्ण, जानकी, दुर्गा इत्यादी रूपामध्ये प्रकट देखील होतो. हे आपल्या भारतभूमीचं, आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे. तर म्हणून म्हटलेलं आहे समुत्पन्ना भुक्ती मुक्ती फलप्रदा. भुक्ती प्रदान करणारी भगवती आहे आणि मुक्ती देखील प्रदान करणारी भगवतीच आहे. त्यामुळे आपल्याकडे भुक्तीचा त्याग नाही आहे, आपल्याकडे भुक्ती देखील, भोग देखील अनुभवायला सांगितलेले. इतर जे
हिंदू धर्म सोडून, वैदिक धर्म सोडून इतर जे मतमतांतरं आहेत त्यामध्ये फक्त त्यागच सांगितलेला आहे. हे सोडा, ते सोडा, घर सोडा, अमुक करा, तमुक करा, नुसता त्याग सांगितलेला आहे. आपल्याकडे भुक्तीला देखील महत्त्व आहे. भुक्तीला महत्त्व आहे म्हणून तर आज वैदिक स्त्रिया, हिंदू स्त्रिया एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख घालून आलेत, हिंदू पुरुष एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख घालून आले. कारण ज्याला जे आवडतं ते वैध मार्गाने करा ना. कोणाला हिरवी साडी आवडली हिरवी नेसा, पिवळी आवडली पिवळी नेसा, लाल आवडली लाल नेसा. स्वातंत्र्य आहे आपल्याकडे. आपल्याकडच्या मंदिरांवरची जी शिल्प आहेत त्या शिल्पांमध्ये असलेल्या देवी, अप्सरा, वेगवेगळ्या प्रकारच्या राण्या, यांचे हेअरस्टाईल बघा, किती वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल आहेत. अजिंठा एलोराच्या गुफांमधल्या त्या वेगवेगळ्या देवींच्या हेअरस्टाईलकडे जर बघितलं तर आत्ताचे मोठे मोठे ब्युटी पार्लरवाले हात टेकतील अशा हेअरस्टाईल्स आहेत त्यांच्या. पण त्या सगळ्या हेअरस्टाईल्समध्ये कुठेही बिभत्सपणा नाही, बिभत्सपणा नाही. म्हणजे हेअरस्टाईल भरपूर करायची मुभा आहे पण त्यामध्ये बिभत्सपणा नाही. आणि हेच विदेशात गेलात तर इतके बिभत्स हेअरस्टाईल्स असतात. अरे केस काळे असताना रंगवतात आणि काळे झाल्यावर पुन्हा रंगवतात, हे काय कळतच नाही. जेव्हा व्यवस्थित काळेभोर केस होते तेव्हा भुरे रंगाचे केस बनवतात आणि भुरे झाल्यावर काळे करत फिरतात. हा काय प्रकार आहे? त्यामुळे इंग्रज म्हणजे पाश्चिमात्य संस्कृती किंवा एकूणच भारतीय संस्कृती सोडून बाकीच्या संस्कृती बघितल्या तर तिकडे भोग कशाला म्हणतात ह्याला व्यवस्थित डिफाईनच केलेलं नाही. आपल्याकडे भोग आणि मोक्ष दोन्ही डिफाईन्ड असल्यामुळे आणि दोन्ही ग्राह्य असल्यामुळे आपल्या भारत देशामध्ये विविधता दिसते. हेच तुम्ही भारतातून पाकिस्तानात जा, विविधता दिसणारच नाही. स्त्रियांचा एकच पोशाख, पुरुषांचा एकच पोशाख, काही विविधताच नाही त्यांच्यात. आणि आपल्याला असं वाटतं काय हे आपल्या देशामध्ये युनिटी नाही. अरे युनिटी असण्याचं हेच लक्षण आहे की सगळ्यांनी एकच पोशाख घालायचा. अरे ते एक पोशाख घातलेलेच आत्ता लढतायत, कळलं की नाही? त्यामुळे युनिटी कशाला म्हणतात? पोशाखाची युनिटी नसली पाहिजे, विचारांची युनिटी असली पाहिजे. आपल्या भारतामध्ये काश्मीरी लोकांचा पोशाख वेगळा आहे, तामिळनाडू केरळातल्या लोकांचा पोशाख वेगळा आहे, पण विचारांमध्ये युनिटी आहे, विचार एकसारखे आहेत. त्यामुळे युनिटी असली पाहिजे, ती विचारांमध्ये युनिटी असली पाहिजे. युनिटी असली पाहिजे ती पोशाखामध्ये, भाषेमध्ये, खाण्यामध्ये युनिटी. त्या युनिटीला युनिटी नाही म्हणत, ती फक्त बाह्य युनिटी आहे. तिकडे युरोपमध्ये सगळे लोक केक तर केकच खातात, आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याकडे कोणी मोदक खातंय, कोणी पुरणपोळी खातंय, कोणी शिरा खातंय, कोणी. इंदोरमध्ये आल्यानंतर रोज मला काहीतरी वेगवेगळे पदार्थ मिळतात. जर युनिटी असती तर मी कंटाळलो असतो, सगळ्यांकडे भेंडीचीच भाजी तर भेंडीचीच भाजी, असं नको. व्हरायटी असेल तर आनंद मिळतो ना. त्यामुळे भारतातली ही जी विविधता आहे, भाषांची विविधता, खानपानाची विविधता, ही विविधता हे आपलं ऐश्वर्य आहे. हे काही कमीपणाचं लक्षण नाही आहे, भेदाचं लक्षण नाही आहे, हे ऐश्वर्याचं लक्षण आहे. पण या सगळ्यांमध्ये अभेद काय आहे तर काश्मीरी माणूस असला तरी तो रामाकृष्णाला, शंकराला मानतो, तो पितरांसाठी श्राद्ध पक्ष करतो. कानडी, केरळी, तामिळनाडू, आसामी कोणीही माणूस असेल तर तो रामकृष्णाला मानतो, पितरांसाठी श्राद्ध करतो. कोणाला मी स्वतःहून त्रास देणार नाही हा विचार बाळगतो. प्रत्येक हिंदूचा हा विचार आहे, मी शक्यतो कोणाला त्रास देणार नाही, हा प्रत्येक हिंदूचा विचार आहे. त्यामुळे विचारांची जी युनिटी आहे ती महत्त्वाची आहे. बाकी पोशाख, भाषा, अन्न ह्या सगळ्यामध्ये विविधता जी आहे ते काही युनाईट नसल्याचं लक्षण नाही आहे, ते ऐश्वर्याचं लक्षण आहे, ते आपलं ऐश्वर्य आहे. तर म्हणून आपल्याकडे भुक्तीला देखील महत्त्व आहे. आणि ही भुक्ती प्रदान करणारी कोण आहे तर भगवती सीता आहे. आणि मुक्ती प्रदान करणारी म्हणजे सगळ्यापासून उपराम होण्याची बुद्धी देणारी देखील भगवती सीता आहे. म्हणून ह्या सीतेला सर्वेश्वरी म्हटलेलं आहे. सगळ्या ऐश्वर्यांचं, भुक्तीचं ऐश्वर्य किंवा मुक्तीचं ऐश्वर्य, दोन्ही ऐश्वर्याची अधिष्ठात्री ही सीता आहे. अशी एक 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 नावं आहेत त्या सीतेची. प्रत्येक नावाचं व्याख्यान करायचं म्हटलं तर 7 दिवस त्यावरच व्याख्यान होईल.
म्हणून काही नावांची व्याख्या केली, अशी 1000 नावं सीतेची घेतली आहेत आणि सीतेची 1000 नावं घेऊन प्रभू रामचंद्र त्या सीतेचा गौरव करतायत. वाल्मिकी ऋषी म्हणतायत की सीतेची ही जी नावं आहेत, या नावांचा पाठ जो कोणी करतो त्यावर सीता आणि राम दोघंही प्रसन्न होतात. हे भरद्वाज, या सीतेच्या अद्भुत नावांचं पाठ जो करतो तो ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, त्याला ब्रह्मप्राप्ती होते. शूद्र असेल तर त्याला भुक्तिमुक्तीची प्राप्ती होते. ज्याच्या हृदयामध्ये मुक्तीची कांक्षा आहे त्याला मुक्ती देखील प्राप्त होते ह्या नावाच्या पठणाने. जर आपल्याला कोणी नाहक त्रास देत असेल, आपला कोणी जर शत्रू असेल, तर त्या शत्रूवर जर विजय प्राप्त करायचा असेल तर सीतेच्या या सहस्रनामावलीचं पाठ करावा. अशा पद्धतीने सीतेच्या सहस्रनामावलीचा पाठ प्रभू रामचंद्रांनी प्रथम केला आणि या पाठाचं पारायण जे करतात त्यांच्यावर राम सीतेचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यांना जर शत्रू असतील तर शत्रूंचा नाश होतो आणि भुक्ती आणि मुक्तीची प्राप्ती होते. एवं नाम सहस्रेण स्तुत्वासौ रघुनंदन भूयः प्रणम्य प्रीतात्मा प्रोवाचेदं कृतांजलीः. सीतेचं हे भव्य रूप पाहून प्रभू रामचंद्र सीतेची स्तुती करतायत, गौरव करतायत. सीतेच्या त्या दिव्य रूपाला मनोमन प्रणाम करतायत आणि त्यानंतर अंग त्यांचं थरथरतच एक आणि एवढं भव्य रूप पाहिलंय. एव मुक्ताथ सा देवी तेन रामेण मैथिली संहृत्य दर्शयामास स्वं रूपं परमं पुनः. प्रभू रामचंद्र सीतेला म्हणतायत, सीते, हे तुझं भयंकर अद्भुत रूप आहे. ह्या रूपाला पाहून माझ्या शरीराला कंप सुटलेला आहे. तेव्हा हे तुझं रूप सोड आणि तुझं जे मूळ रूप आहे ते धारण करून तू सीते ये. तुझं हे भयंकर भव्य दिव्य असं रूप, ते तेज मला सहन होत नाही. हे प्रभू रामचंद्रांचं म्हणणं ऐकून सीता स्वतःचं पुन्हा मूळ रूप धारण करते आणि मग प्रभू रामचंद्रांच्या जवळ येते. सीता म्हणतीये की मी तुमच्या या स्तुतीने प्रसन्न झालेले आहे म्हणे. तुम्हाला आज जे माझ्याकडून मागायचं ते मागा. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात, सीते, मला माझ्यासाठी काय मागायचं आहे? तूच ज्याला प्राप्त झाली त्याला तर सर्व प्राप्त झालं. ज्याला तू प्राप्त झालीस त्याला तर सर्व काही प्राप्त झालं. एकच माझी इच्छा आहे की माझ्यासाठी युद्ध करायला आलेले ही सगळी जी मंडळी आहेत, भरत, शत्रुघ्न आहे, लक्ष्मण आहे, त्याचप्रमाणे जांबवान आहे, सुग्रीव आहे, विभीषण आहे, ही सगळी देवसेना आहे, ही राक्षस सेना आहे, ही मानुष सेना आहे. ही या राक्षसांच्या घातानी जे मूर्छित पडलेले आहेत, जखमी होऊन पडलेले आहेत, यांना पुन्हा पूर्वरूप तू बनव. भगवती सीता स्वतःच्या मातृत्वाने त्या सगळ्यांकडे पाहतीये आणि सगळ्यांकडे मातृत्वाने पाहता क्षणी या सगळ्यांच्या शरीरावरचे घाव भरले जात आहेत. सगळ्यांच्या शरीरावरचे घाव भरले जात आहेत. त्यांची मूर्छा निघून जातीये, अंगामध्ये चैतन्य येत आहे आणि ते सगळे सैनिक पुन्हा उठून उभे राहत आहेत आणि सीतारामाचं दर्शन घेत आहेत. त्यानंतर राम आणि सीता या सगळ्या सैनिकांसहित पुष्पक विमानावर आरूढ होत आहेत आणि पुष्पक विमानावर आरूढ होऊन पुन्हा अयोध्या नगरीमध्ये येऊन निवास करत आहेत. अयोध्या नगरीमध्ये येऊन निवास केल्यानंतर पुढे काय घडलं उत्तर रामायणामध्ये ते तुम्हा सगळ्यांनी रामायणाच्या कथेत श्रवण केलंच आहे. सीतेविषयी ती गर्भवती असतानाच अपवाद होतो की सीता रावणाकडे राहून आली वगैरे, हे ते सगळे नावं टिकल्या ठेवल्या जातात. आणि ते पण कोण ठेवतंय नावं टिकल्या? सामान्य माणूस कोणी ठेवत असता, दुष्ट माणूस ठेवत असता तर त्याकडे लक्ष द्यायचं नसतं. पण अयोध्येतला प्रत्येक माणूस सज्जन होता, प्रत्येक मनुष्य सज्जन होता, कोणी दुष्ट नव्हतं. पण तरी देखील त्या सज्जन एका व्यक्तीच्या मनामध्ये विचार आला की सीता दुसरीकडे राहून आली आणि तरी तिला पवित्र म्हणून स्वीकारलंय. तो त्याच्या बायकोला टोमणा मारत म्हणतो, मी काही तसा नाही आहे की तू कुठेही जाऊन येशील तुला स्वीकारीन. बायकोला त्या दिवशी काही कामासाठी उशीर झालेला असतो, ती काही वाईट चारित्र्याची नसते पण उशीर झालेला असतो.
तर तो मनुष्य असा टोमणा मारतो आणि त्यामुळे सीतेविषयी लोकापवाद उत्पन्न होतो. प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या कानाने हे श्रवण केलेलं असल्यामुळे त्यांचं हृदय फार व्यथित होतं. प्रभू रामचंद्र संपूर्ण नगराची पाहणी करून जेव्हा महालात येतात तेव्हा प्रभू रामचंद्रांचं मुख पाहून सीता विचार करतीये, आज ह्यांचं मुख इतकं म्लान का दिसतंय. तेव्हा पतीला विचारतीये की हे नाथ, आज तुमचं मुख इतकं म्लान का झालं. काही नाही सीते, काही नाही झालं. असं म्हणून सीतेला टाळण्याचा प्रयत्न प्रभू रामचंद्र करतायत की तिला काही आपण सांगायचं नाही, तिला वाईट वाटेल. पण सीता आग्रह करते की नाही, सांगा तुमच्या मनात काय आहे. तर प्रभू रामचंद्र म्हणतात की अगं सीते, खूप आग्रह करतीयस म्हणून सांगतो की तुझ्याविषयी एक जण असं म्हणाला. मला फार वाईट वाटलं की तुझ्यासारख्या पतिव्रतेविषयी देखील लोकांच्या मनात असा लोकापवाद उत्पन्न व्हावा. मी विचार करतोय, जो तुझ्या विरुद्ध बोलला त्याला शासन करावं. भगवती सीता म्हणते की मी स्वतः राजकुमारी आहे म्हणे, लहानपणापासून राजाच्या महालात वाढलेली आहे. मला देखील राजनीतीचे पाठ प्राप्त झालेले आहेत. राजनीतीचं शास्त्र असं म्हणतं की राजाने लोकरंजन करावं. लोकरंजन करावं याचा अर्थ राजाने राज्यातल्या सज्जन लोकांचं मन राखावं. सज्जन लोकांचं मन राखावं आणि ते राखण्यासाठी जे काही करावं लागेल ते करावं. यासाठी एखाद्या गोष्टीचा लोकापवाद झालेला असला तर त्या गोष्टीचा परित्याग राजाने करून टाकावा. हे राजाचं कर्तव्य आहे. त्यामुळे माझ्याविषयी लोकापवाद उत्पन्न झालाय आणि अयोध्येच्या सज्जन प्रजेमध्ये लोकापवाद जर उत्पन्न झाला असेल तर यासाठी ज्याच्या मुखातून ते वाक्य निघालं त्याला शिक्षा देऊन उपयोग नाही. कारण त्याला जर शिक्षा दिली तर लोकांचा संशय आणखीन बळकट होईल की हा माणूस उघडपणे बोलला ना, रामाने लगेच मारलं, याचा अर्थ काहीतरी पाणी मुरतंय. त्यामुळे अशा स्थितीमध्ये लोकापवाद उत्पन्न ज्याने होईल त्या गोष्टीचा परित्याग करून टाकावा राजाने. हा राजधर्म आहे. तर प्रभू रामचंद्र म्हणतात की म्हणजे तुला म्हणायचंय काय म्हणे. अहो, ज्या कोणत्या गोष्टीचा लोकापवाद होईल त्या गोष्टीचा त्याग करणं हे राजाचं कर्तव्य आहे. माझ्यावरून लोकापवाद झालेला आहे तर मला तुम्ही सोडून द्या. प्रभू रामचंद्र म्हणतात, हे काय करतीयस, काय म्हणतीयस हे म्हणे तू. म्हणे तुम्ही केवळ पती नाही आहात, तुम्ही राजा देखील आहात आणि राजाचं कर्तव्य हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे. कारण तुम्ही रघुकुलात उत्पन्न झालेले आहात. या सप्तद्वीपा मेदिनीचा सांभाळ करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यामुळे इथे पतिधर्म जो आहे तो गौण होतो आणि राजधर्म प्रधान होतो. तदर्थ माझा त्याग करणं हेच उचित आहे. असं म्हणून सीता आग्रह करतीये, माझा त्याग करा. सिरियलमध्ये ना इकडे तिकडे काय सांगण्यात येतं की रामानी सीतेचा त्याग केला. रामानी सीतेचा त्याग नाही केला, सीतेचा आग्रह आहे. तो सीतेचा आग्रह आहे की माझा त्याग करा. समाजामध्ये सज्जन हो, या TV सिरियल्स आणि ह्या ज्या कॉमिक्समध्ये ज्या कहाण्या निघतात यांच्यामुळे खूप लोकापवाद झालेले आहेत. म्हणजे खूप कहाण्या चुकीच्या पद्धतीने प्रस्तुत केल्या आहेत. त्यातली एक चुकीच्या पद्धतीने प्रस्तुत केलेली कहाणी म्हणजे सीतेच्या वनवासाची. ही कहाणी रामाने त्याग केल्याची नाहीये, तर सीतेने रामाला त्याच्या राजधर्माची आठवण करून दिली आहे आणि रामाकडून राजधर्म पाळून घेतलेला आहे आणि म्हणून स्वतःचा त्याग स्वतः करून घेतलेला आहे सीतेने. इकडे राजधर्माला सीतेने दिलेलं प्राधान्य लक्षात घेण्यासारखं आहे. पण TV सिरियल आणि तथाकथित जे कहाणीकार आहेत त्यांनी लोकांच्या मनात रामाविषयी कलुषितता उत्पन्न होण्यासाठी हा भ्रम टाकून दिला की रामाने सीतेचा त्याग करून टाकला. हे पुरुषी अहंकाराचं प्रतीक आहे अशा पद्धतीने प्रोजेक्ट केलं, जे चुकीचं आहे. तसंच आणखीन एक अपवाद कथांच्या बाबतीत तुम्ही ऐकला असेल. द्रोणाचार्य किती स्वार्थी होते की ही विद्या मी अमुकाला देणार नाही, तमुकाला देणार नाही म्हणून त्या एकलव्याचा अंगठा छाटून घेतला. किती दुष्ट होते द्रोणाचार्य, असं पसरलंय की नाही समाजामध्ये.
टी व्ही सिरियल्समुळे, कॉमिक्समुळे, अज्ञानी कथा सांगणाऱ्यांमुळे हेच पसरलं आहे की द्रोणाचार्य फार दुष्ट होते आणि एकलव्याचा अंगठा छाटून घेतला. खरी कहाणी माहिती आहे काय आहे? महाभारत जर आपण व्यवस्थित वाचलं तर आपल्याला खरी कहाणी कळेल. आणि ती खरी कहाणी ही आहे की द्रोणाचार्य इतके प्रामाणिक होते. प्रामाणिक व्यक्तीकडे तसा पैसा कमी असतो, गडगंज नसतो तो. द्रोणाचार्य इतके प्रामाणिक होते की त्यामुळे त्यांच्याकडे हवा तितका पैसा नव्हता. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा मुलांबरोबर जेव्हा खेळायचा त्यावेळेला मुलांमध्ये चर्चा होते ना, मी आत्ता दूध पिऊन आलो, मी आत्ता हे खाऊन आलो, ते खाऊन आलो. तशी चर्चा होत असताना द्रोणाचार्यांचा मुलगा आई वडिलांना म्हणतोय की मला दूध तुम्ही का देत नाहीत? द्रोणाचार्य आणि त्यांच्या पत्नीमध्ये चर्चा होते की आपल्याकडे गाय घेण्या इतका देखील पैसा नाही, धन नाही. आपण आपल्या मुलाला धड गाईचं दूध देखील देऊ शकत नाही, म्हणून तो सतत दुःखी राहतो, उद्विग्न राहतो. द्रोणाचार्य म्हणतात ठीक आहे, ह्यावर आपण काहीतरी उपाय करू. आणि म्हणून द्रोणाचार्य बायकोला सांगतायत की तांदूळाची पिठी घे, ती गरम पाण्यामध्ये घोळून त्यामध्ये साखर बिखर घाल आणि मुलाला सांग हेच दूध आहे. म्हणजे पावडरीपासून दूध बनवायचं ही द्रोणाचार्यांची संकल्पना. तर पावडरीपासून दूध बनवलं द्रोणाचार्यांनी. आता तसेच सोयाबीनच्या पावडरीपासून दूध बनवून या कंपन्या आपल्याला पाचतायत. तुम्ही बघा ते फ्लेवर्ड मिल्क मिळतं ना, त्यातले इन्ग्रेडियंट्स बघा, असे बारीक अक्षरात लिहिलेलं असतं, वाचता पण येत नाही. ते मोबाईलनी फोटो काढायचा आणि तो झूम करायचा आणि मग वाचायचं. त्यात लिहिलेलं असतं मिल्क ऑफ सोया. सोयाबीनच्या पावडरीपासून दूध बनवतात ना, आपल्याला वाटतं की छान आपण सकस दूध पितोय, कळलं की. तर द्रोणाचार्यांनी स्वतःच्या मुलाला तांदूळाच्या पिठीपासून दूध बनवून दिलं आणि नंतर एक दिवस त्या अश्वत्थामाला कळलं की हे दूधच नाहीये, हे तर तांदूळाची पिठी मिसळून देत आहेत. जसं आता मी सांगितल्यावर बऱ्याच जणांना कळलं असेल की आपण जे फ्लेवर्ड मिल्क वगैरे पितो हे अश्वत्थामाला पाजत होते तशा पद्धतीचं, ते असली नाही. त्यामुळे गोशाळेतलं थोडं महाग मिळालं ना तरी चालेल. हे जे बटर मिळतं बाहेर बाजारात, ते लोक ह्याच्यावर लावतात, ब्रेडवर, पावावर वगैरे लावतात, हे सगळं सोया बटर आहे. ते काही गाईच्या दुधापासून बनवलेलं बटर नाही. आणि त्या बटरमध्ये मीठ वगैरे टाकलेलं असतं, जरा चमचमीत लागतं. पण लोण्यामध्ये मीठ घालणं हे परस्पर विरोधी गोष्टी आहेत. लोण्यामध्ये कधी मीठ घालू नये. लोण्यामध्ये मीठ घातल्यामुळे लोण्याचा सगळा कस निघून जातो. लोण्यामध्ये मीठ घालू नये. पण काय हल्ली लोकांना हेच पदार्थ आवडतात. अहो, आम्ही एका ठिकाणी गेलो तर भाजणीची थालीपीठं आम्हाला भिक्षेमध्ये वाढली, तर त्याबरोबर त्या घरातल्या ज्या गृहिणी होत्या त्यांनी छान ताकापासून बनवलेलं लोणी ह्याच्याबरोबर थालीपीठाबरोबर दिलं. त्यांच्या लहान नातवाला पण म्हटलं ह्याला पण बसवा, म्हटलं उशीर झाला ह्याला पण बसवा. तर त्याला आजीनी ते लोणी दिलं तर तो म्हणतो हे नको, मला फ्रीजमधलं बटर दे. अरे इकडे ताजं लोणी मिळतंय ना, ह्याला ते शिळं 2 महिन्यापूर्वी बनवलेलं फ्रीजमध्ये ठेवलेलं बटर हवंय. मग त्याला मी समजवलं की अरे ह्या लोण्यामध्ये खूप स्वाद असतो म्हटलं. तो स्वाद ग्रहण करण्याची सवय लाव, टेस्ट डेव्हलप कर तुझी. पण टेस्ट हल्लीच्या लोकांची डेव्हलपच होत नाही. का डेव्हलप होत नाही माहिती आहे? कारण जीभ चरबरीत झालेली आहे. जीभ अशी चरबरीत झालेली आहे की चमचाभर तिखट घातलं तरी तिखट लागत नाही, आणखीन वर मिरची घेऊन बसतात. तर जीभ चरबरीत यामुळे झाली आहे, नको नको पदार्थ खाऊन खाऊन जीभ चरबरीत झालेली आहे. जसं समजा पेढा खाल्ला आपण आणि नंतर जर चहा कॉफी प्यायलो तर गोडवाच लागणार नाही, कारण जीभ खराब झाली आहे. आपली जीभ इतकी खराब केलेली आहे आपण टूथपेस्टचा वापर करून, चहा पाणी पिऊन, तिखट बिखट खाऊन इतकी खराब केलेली आहे की आपल्याला पाणी मधुर असतं हेही कळत नाही. पाण्याचा स्वाद कसा असतो? आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे पाणी मधुर असतं, गोड असतं. आपल्यापैकी किती जणांना गोड पाणी लागलंय? आपल्यापैकी किती जणांना विचारलं की पाणी कसं असतं, त्याला काय चव असते? आपण म्हणतो काय पाण्याला चवबीव रंगबिंग काही नसतो.
पाणी पाणी असतं, त्याला काही असं विशेष चव नाही. पाण्यामध्ये मधुरता असते सज्जन. किती मधुर असतं पाणी हे अनुभवायचं असेल तर आपल्या जिभेला स्वच्छ आणि पवित्र करावं लागेल, तर पाण्याचं माधुर्य आपल्या लक्षात येईल. आपल्या जिभेला स्वच्छ करायचं असेल तर एक कच्चा आवळा खायचा, आणि पवित्र करायचं असेल तर आवळा खाऊन झाल्यानंतर 1 चमचा गोमूत्र प्यायचं. कच्चा आवळा आणि गोमूत्र आधी घ्या, मग चूळ भरा, जीभ पवित्र करा, आणि मग लोटाभर पाणी पिऊन बघा किती गोड असतं पाणी, ह्याचा आपल्याला अनुभव येईल. पाणी खूप मधुर असतं, पण पाण्याचं माधुर्य आपल्याला कळत नाही, कारण आपली जीभ इतकी चटोरी झालेली आहे की त्या चटोरेपणामुळे जीभ आपली खराब झाली. पाणी फार गोड असतं. ज्या वेळेला आपल्याला आवळा खाल्ल्यानंतर जसं पाणी गोड लागतं तसं कायम लागू लागेल, तेव्हा समजावं आपली जीभ पवित्र झाली. तेवढी पवित्र आपली जीभ बनवायची आहे. बाकी कान नाक डोळे तर खूप पवित्र बनवायचे बाकी आहेत. तर एकेका इंद्रियाला आपण जर असं पवित्र करत गेलो तर आपल्याला खऱ्या अर्थाने हे जगत कसं आहे हे दिसेल. खऱ्या अर्थाने या जगताचा अनुभव घेता येईल. आणि त्याचसाठी आपल्याकडे सोवळ्या ओवळ्याच्या पालनाचा आग्रह आहे. सोवळ्या ओवळ्याचं पालन हा काही कोणावर अन्याय नाही आहे. अरे एखाद्या ब्राह्मणाला देखील जर सुतक लागलं तर त्यालाही शिवत नाही कोणी, कळलं की नाही, त्यालाही शिवत नाही कोणी. एकाच घरामध्ये सगळे एकाच जातीचे आहेत, पण जर वडिलांची आंघोळ झालेली असली, सोवळं नेसून पूजेला बसलेले असतील, तर त्यांचाच स्वतःचा मुलगा जर आंघोळ झालेला नसेल तर त्याला ते दूर ठेवतात. कळलं की नाही. हा काय कोणावर अन्याय आहे का? हा अन्याय नाही आहे. हा जीवनातून जास्तीत जास्त भुक्ती प्राप्त करण्याचा हा प्रयोग आहे, यशस्वी प्रयोग आहे. त्यामुळे आपल्याकडे सोवळ्या ओवळ्यानी काय होतं, आपली पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि आपल्या जीवाच्या ठायी असलेला अहंकार हा शुद्ध होऊन जातो, पवित्र होऊन जातो. आणि शुद्ध पवित्र झालेल्या मनबुद्धी चित्त अहंकारामध्ये परमेश्वराचं उत्तम प्रतिबिंब पडतं. ते उत्तम प्रतिबिंबाचा अनुभव घेऊन माणूस परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी उंच झेपावतो, म्हणजेच मुक्तिलाभ प्राप्त होतो. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रभू रामचंद्रांनी हा आदर्श घालून दिलाय, सीतेनी हा आदर्श घालून दिलाय. प्रभू रामचंद्र आणि सीता हे अयोध्येमध्ये प्रविष्ट झालेत. पुढे सीतेचा त्याग प्रभू रामचंद्रांनी सीतेच्याच सांगण्यावरून राजधर्माला प्रधान मानून केलेला आहे. आणि मग सीता वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात जाते, तिथे जुळी मुलं होतात, लव आणि कुश. त्या तेजस्वी मुलांनी जन्मतःच ऋषितुल्य मुनितुल्य जीवन जगलेले आहेत, पण क्षत्रिय कुमार असल्यामुळे त्या ऋषीमुनींनी त्या मुलांना धनुर्विद्येचं उत्तम शिक्षण प्रदान केलेलं आहे. लहान वयातच ते धनुर्विद्येत पारंगत झालेले आहे. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या जातीचं शिक्षण प्राप्त करून घेणं आणि त्याला ते शिक्षण देणं हा आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे. आज त्या रामदेव बाबांनी एक स्टेटमेंट दिलं. काय स्टेटमेंट दिलं रामदेव बाबांनी? की ब्राह्मण ही काही जात नाही आहे म्हणे. जो बुद्धिमान असतो तो ब्राह्मण. मी बुद्धिमान आहे म्हणून मी ब्राह्मण. मी देशासाठी कार्य करतो म्हणून मी क्षत्रिय. मी पतंजली स्टोअर चालून व्यापार करतो म्हणून मी वैश्य. आणि मी लोकांची सेवा करतो म्हणून मी शूद्र. मी म्हणे सगळ्या जातीचा आहे. हे काय स्टेटमेंट आहे? हे काय स्टेटमेंट आहे? आपल्या संस्कृतीला अनुसरून तरी हे स्टेटमेंट आहे का? ही अशी आपली संस्कृती आहे का की आपण काही काळ ब्राह्मण होतो, काही काळ क्षत्रिय होतो, काही काळ वैश्य होतो, काही काळ शूद्र होतो? मग तसं असेल तर द्या सगळ्यांना रिझर्वेशन. कारण प्रत्येक जण संडासात जातो त्यावेळेला काय होतो विचार करा. म्हणजे तो जीवनात तेवढ्या क्षणापर्यंत त्याची जात बदलते, मग त्याला द्या, आरक्षण द्या. त्या कृत्यानुसार जे काही आरक्षण असेल ते द्या. काहीही हल्ली कोणीही स्टेटमेंट करतं, त्या स्टेटमेंटला काही संदर्भ नसतात. फक्त TRP वाढवण्यासाठी की आय एम प्रेझेंट, मी आहे, मैं हूँ, हे दाखवण्यासाठी काहीतरी स्टेटमेंट करायचं की लोकांचं सुरू होतं. मग ते
त्यामुळे अशा स्टेटमेंट करणाऱ्यांच्या बाबतीत फार सावध राहायला हवं सज्जन. ही अशी स्टेटमेंट्स करणारी लोक देशाला चुकीच्या दिशेने नेत आहेत. रामदेव बाबांचे प्रॉडक्ट्स चांगले आहेत, पण थॉट्स आवडले नाहीत मला. ते जे बोललेत ते थॉट्स आवडले नाहीत. प्रॉडक्ट मस्त आहेत, मी त्यांचेच प्रॉडक्ट विकत घेतो, परंतु हे थॉट्स जे आहेत ना ते परिष्कृत करण्याची गरज आहे. हे भारतीय संस्काराला अनुरूप थॉट्स असले पाहिजेत, तर आपल्याला भुक्ती आणि मुक्तीची प्राप्ती होईल. उत्तम प्रॉडक्ट बनवणारा उत्तम थॉटवाला असेलच असं नाही, हे त्यांच्या ह्या स्टेटमेंटवरून सिद्ध होतं. तर सज्जन हो, आपल्या भारत देशामध्ये आपल्याला दिग्भ्रमित करण्यासाठी फार विचित्र लोक उत्पन्न झाली आहेत सध्या. कोणी काही येतं, काही बोलतं, काही जातं, त्यावर मग मीडियामध्ये चर्वित चर्वण चालतं. काय विचार कर, अशी स्थिती आहे. अयोध्येमध्ये तशी स्थिती नव्हती. चुकीच्या गोष्टीचं चर्वित चर्वणच होऊ नये म्हणून सीतेने सांगितलं रामाला की हे नाथ, माझा त्याग करा, नाहीतर लोकापवाद वाढेल. अशा पद्धतीने स्वतःचा त्याग स्वतः करून घेतलेला आहे. लवकुशाला जन्माला घालून लवकुशांचं लालन पालन उत्तम प्रकारे करून त्यांना उत्तम क्षत्रिय बनवलेलं आहे सीतेने. वाल्मिकी ऋषींनी दोघांनी मिळून उत्तम क्षत्रिय बनवलंय. आणि मग यथायोग्य समयी प्रभू रामचंद्रांची आणि लवकुशाची भेट होते. आणि लवकुशाची आणि रामाची भेट झाल्यानंतर त्या राजसूय यज्ञाच्या यजमानासनावर ही आपल्या आईसारखी दिसणारी मूर्ती कोणाची आहे, हा प्रश्न त्या लवकुशाच्या मनात पडतो. आणि ते लवकुश विचारतात की आमच्या आईची मूर्ती बनवून का ठेवली? आमची आई तर परपुरुषाकडे मान वर करून देखील बघत नाही, आणि तुम्ही आमच्या आईची मूर्ती तुमच्या अशा आसनाच्या बाजूला ठेवली. हा काय उद्दंडपणा आहे? मुलं विचारतायत. प्रभू रामचंद्रांची मुलंच त्यांना विचारतायत, कारण त्यांना माहिती नाही आहे ना हे कोण आहेत. ते विचारतायत की आमच्या आईची अशी मूर्ती बनवून तुम्ही स्वतःच्या जवळ ठेवली, चुकीचं आहे हे. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, माझ्या बायकोविषयी तुम्ही बोलणारे कोण? माझ्या पत्नीविषयी तुम्ही बोलणारे कोण? त्यावेळेला मग वाल्मिकी ऋषी मध्यस्थी करतायत आणि वाल्मिकी ऋषी म्हणतायत दोघंही बरोबर आहेत. ही त्यांची आई पण आहे आणि लवकुशा ही त्यांची पत्नी पण आहे, अर्थात हे तुझे पिता आहेत, असं म्हणून लवकुशाला त्यांच्या पित्याची ओळख करून देत आहेत. आपली मुलं रामायण गाण्यासाठी अयोध्येत गेलेले ते क्षत्रिय वीर आहेत. नक्कीच काहीतरी गोंधळ होणार तिकडे हे सीतेला माहिती आहे, म्हणून मागे माग सीता देखील यायला निघाली आहे. आणि खरोखर हा प्रसंग होतो न होतो तोच सीता दरबारामध्ये प्रवेश करते. वाल्मिकी तिला घेऊन आलेले आणि हे रहस्योद्घाटन वाल्मिकी करतायत. आता सीता विचार करते की माझ्या दोन्ही बालकांना त्यांच्या पित्याचं छत्रछाया प्राप्त झालेली आहे, आता माझं इथे राहण्यात काही प्रयोजन नाही. म्हणून सीता स्वतःच्या आईचा धावा करते. पृथ्वी दुभंगते, त्यामधून पृथ्वी माता प्रकट होते आणि दोन्ही हात पुढे करून सीतेला म्हणते, सीते किती कष्ट सहन केलेस तू, ये म्हणे माझ्या मांडीवर बस. असं म्हणून भगवती सीतेला स्वतःच्या मांडीवर बसवती. आईची छत्रछाया प्राप्त झाल्यानंतर सीता आईच्या मायेमध्ये तल्लीन होऊन जातीये आणि बघता बघता आईला म्हणतीये की आई, आता मला तुझी मांडी सोडायची नाही, मला कायम तुझ्या बरोबर ठेव. भगवती पृथ्वी सीतेला घेऊन पुन्हा पृथ्वीमध्ये विलीन होऊन जातीये. प्रभू रामचंद्र म्हणतात, अगं अगं जाते कुठे, जाते कुठे, जातीयेस कुठे तू? म्हणून तिला थांबवायला जातायत. तर जाता जाता सीतेच्या वेणीचे काही केस तिकडे जमिनीच्या वर असतात, ते हळूहळू जात असतात. राम धरून ठेवतात ते केस. अजून देखील सीतेचे ते केस त्या ठिकाणी आहेत. आत्ता कोण म्हणालं ब्रह्मावर्ताला जाऊन आलं? हां, तिकडे ब्रह्मावर्तामध्ये जिकडे वाल्मिकींचा आश्रम आहे, म्हणजे जिकडे सीता जमिनीच्या आत गेली, तिकडे ते तेवढ्याच भागामध्ये दर्भ उगतात. ते दर्भ नसून ते साक्षात सीता मातेचे वेणीचे केस आहेत तिचे. हां, तर सीता पृथ्वीमध्ये विलीन झाली आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या मुलांना तयार करून, स्वतःच्या भावंडांना, त्यांच्या मुलांना राज्य स्थापन करून देऊन
अशा पद्धतीने 11,000 वर्षांपर्यंत खूप उत्तम प्रकारे शासन केलं. प्रभू रामचंद्रांचं शासन इतकं उत्तम होतं की ह्या जगामध्ये आदर्श शासन म्हणजे रामराज्य मानलं जातं. ज्या शासनामध्ये कोणी कोणाचं वैरी नाही, कोणी कोणाकडे चोरीमारी करत नाही, कोणी कोणाचं भलं झाल्यानंतर जळफळत नाही, कोणी कोणाविषयी असूया बाळगत नाही, कोणी कोणाविषयी मत्सर बाळगत नाही, असं ते प्रभू रामचंद्रांचं राज्य. शरयू नदीच्या घाटावर जोपर्यंत प्रभू रामचंद्रांचं रामराज्य होतं तोपर्यंत एकाच घाटावर वाघ, सिंह आणि शेळ्या, मेंढ्या, हरणं देखील पाणी प्यायचे. कोणी कोणाचं वैरी नाही. अशी स्थिती प्रभू रामचंद्रांच्या राज्याची. प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये कोणीच फिर्याद घेऊन येत नव्हतं, कारण कोणावर अन्यायच होत नव्हता. प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये सगळे जण स्वतःहून नियंत्रित होते. सगळे आपापल्या धर्माचं पालन करत होते. कोणती स्त्री व्यभिचारिणी नव्हती, कारण कोणता पुरुष वाममार्गी नव्हता. त्यामुळे रामराज्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष देखील खूप संयमी होते. प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये कोणाचे आई वडील गेले तर प्रभू रामचंद्र त्यांचा मातापित्याप्रमाणे सांभाळ करायचा. कोणाचा भाऊ गेला तर प्रभू रामचंद्र त्यांचा बंधू होऊन जायचं. म्हणून माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यं जाने नैव जाने न जाने. ही स्थिती होती रामराज्यातली. रामराज्य इतकं उत्कृष्ट होतं की त्या रामराज्याला स्थापन करण्याचं ध्येय हे आपल्या प्रत्येक भारतीय राजाच्या मनात होतं. प्रत्येक भारतीय राजाला हेच त्याचे राजगुरू ध्येय द्यायचे की तुझं राज्य हे रामराज्यासारखं झालं पाहिजे, हे ध्येय द्यायचे. राजे तर सोडाच, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मनामध्ये देखील हाच भाव होता की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये रामराज्य स्थापन करायचं. गांधीजींची 3 वाक्य मला खूप आवडतात. 3च वाक्य मला खूप आवडतात. त्यातलं एक वाक्य गांधीजींचं असं आहे की स्वातंत्र्यानंतर आपल्याला भारतात रामराज्य स्थापन करायचं. हे गांधींचं वाक्य आहे. आणि एकदा नाही, दोनदा नाही, 72 वेळा त्यांनी वेगवेगळ्या भाषणांमध्ये हे ध्येय समोर ठेवलेलं की भारतामध्ये रामराज्य स्थापन करायचं. हे गांधींचं वाक्य आहे. आणि गांधींचं वाक्य असल्यामुळे सगळ्या पक्षांना पूजनीय असलं पाहिजे ते वाक्य. तर रामराज्य जर आणायचं असेल तर राज्याला सेक्युलर ठेवून कसं रामराज्य आणणार, हे मला गणित कळत नाही. सेक्युलर म्हणजे काय? निधर्मी. सेक्युलर म्हणजे काय? इहवादी. इहवाद जागृत ठेवून रामराज्य कसं स्थापन होईल, मला कोणी समजावून सांगेल का? कारण भारतीय संविधानाच्या पहिल्या प्रतीमधली जी उद्देशिका आहे, पहिल्या प्रतीमधलं जे प्रिॲम्बल आहे त्यामध्ये सेक्युलर शब्द नाही आहे. हा सेक्युलर शब्द 78-79च्या सुमारास तो घातला गेला. हा कोणत्या बेसिसवर घातला? मी अनेकांना प्रश्न विचारतो की सेक्युलर राज्यातून रामराज्य कसं निर्माण होईल. मोठ्या मोठ्या वकिलांना विचारलं, पण मला समाधानकारक उत्तर आजपर्यंत कोणी देऊ शकलेलं नाही. कारण गांधींना रामराज्य हवंय, तुम्हा आम्हाला तर हवंच आहे, पण गांधींना हवंय हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण ते जरी म्हणत असले ईश्वर अमुक तेरो नाम, तरी अमुकाचं राज्य त्यांना नकोय, ईश्वराचं हवंय त्यांना राज्य. मग गांधींना आपल्या देशाच्या राष्ट्रपित्याला जर रामराज्य हवंय तर सेक्युलर राहून रामराज्य कसं स्थापन होऊ शकतं हे लॉजिकली, सायकॉलॉजिकली, पॉलिटिकली, सोशिओलॉजिकली, इकॉनॉमिकली, सायंटिफिकली हे जरा कोणी सिद्ध करून दाखवावं. माझ्यासमोर प्रश्न आहे. बाकी ते सगळं आदर बिदर सगळ्या त्या शब्दाबद्दल मला आहे, ते सगळं आहे, त्या शब्दाबद्दल खूप आदर आहे, सेक्युलर शब्दाबद्दल. पण हे प्रत्यक्षात कसं येईल हे मोठं कोड आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हे असंच म्हणण्यासारखं आहे की मी ॲनिमल राईट ॲक्टिव्हिस्ट आहे, पण ते सगळे ॲनिमल राईट ॲक्टिव्हिस्ट मिळून चिकन खात आहेत. कसं काय ॲनिमल राईट ॲक्टिव्हिस्ट होऊ शकाल तुम्ही जर सगळे मिळून चिकन खात बसलात ॲनिमल राईट ॲक्टिव्हिस्ट आणि मग ॲनिमल राईट ॲक्टिव्हिटी करतायत? म्हणजे ताळमेळ नाही ना.
त्यामुळे आपण राज्य करायचं आहे ते कसं करायचं आहे, रामराज्याचं करायचं आहे. कारण आपल्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचं ध्येय आहे रामराज्य आलं पाहिजे. पण हा एक शब्द, ह्याची सांगड कशी घालता येईल, हा मला प्रश्न आहे. कधी कधी मला असा विचार येतो, करत नाही आहे मी अजून तसं, पण कधी डोकं हे झालं तर मी करीन पण, की RTI खाली मला विचारायचं आहे की या शब्दाच्या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य सैनिकाचे पुरोधा जे आहेत त्यांच्या उद्देशिकेतलं रामराज्य कसं स्थापित होईल. आणि हा प्रश्न मी फक्त राष्ट्रपतींनाच विचारू शकतो, कारण राष्ट्रपती ह्याचे रक्षक आहेत. त्यामुळे मोठी समस्या आहे आपल्या देशामध्ये, सांगड लागत नाही आहे ह्या गोष्टीची. आणि हे मी फार जबाबदारीने वक्तव्य करतोय. देशामध्ये क्रांती उभी राहिली पाहिजे या दृष्टीने मी वक्तव्य करतो. तर सेक्युलर या शब्दाचा पुरेपूर आदर असून गांधीजींच्या रामराज्याच्या शब्दाचा आदर मला स्थापित करायची इच्छा आहे. तर हे कसं स्थापित होईल हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं तुम्हालाही नक्कीच हा प्रश्न पडेल की हे कसं स्थापित होईल. याचा अर्थ एकतर रामराज्याच्या स्वप्नाला तरी त्यागावं लागेल किंवा आणखीन काहीतरी त्यागावं लागेल. यातलं काय त्यागणं उत्तम आहे याचा निर्णय आपण घेतला पाहिजे. तर प्रभू रामचंद्रांचं राज्य हे इतकं सुंदर होतं की रामराज्याचंच ध्येय आपल्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी रामराज्याचं ध्येय ठेवलेलं. एवढंच कशाला, तर पाकिस्तानचे राष्ट्रकवी देखील रामाला फरिश्ता-ए हिंद म्हणतात. म्हणजे हिंदुस्थानाला कोणी सगळ्यात सुखी, फरिश्ता काय करतो, फरिश्ता त्या प्रांताला सुखी ठेवतो. तर ह्या प्रांताला सुखी ठेवायचं असेल तर तो सुखी ठेवणारा कोण, राम. म्हणजे त्यांची कविता देखील हीच गर्जना करून सांगते की रामराज्याची स्थापना झाली पाहिजे, हीच गर्जना करून त्यांची कविता सांगते. तर असं सुंदर रामराज्य होतं. अशा त्या सुंदर रामराज्याच्या 1100 वर्षांच्या अंतकाळी जेव्हा प्रभू रामचंद्रांनी ठरवलं की आता भरपूर राज्य केलं, माझं अवतार कार्य आता संपन्न झालं, तेव्हा प्रभू रामचंद्र वीर संन्यास घेऊन स्वतःच्या साकेत धामी जायला निघाले. आणि साधे वस्त्र, जसं वनवासात असताना घातले तसे साधे वस्त्र घालून प्रभू रामचंद्र निघालेत. त्यांच्या मागोमाग सगळी अयोध्या नगरी त्यांच्याबरोबर निघाली. प्रभू रामचंद्र म्हणतात, तुम्ही काय येताय तिथे. नाही म्हणे, जिथे राम तिथे आम्ही सगळे. असं म्हणून ती सगळी अयोध्या नगरी प्रभू रामचंद्रांबरोबर निघाली आहे. आणि चालत चालत प्रभू रामचंद्र शरयू नदीमध्ये प्रविष्ट होत आहेत. अख्खीच्या अख्खी अयोध्या नगरी, स्त्रिया, पुरुष, मुलं, बाळं सगळे निघालेत, दास दासी सगळे निघालेत, हत्ती घोडे सगळे रामाबरोबर निघालेत. आणि ते सगळे शरयू नदीमध्ये स्वतःला अर्पित करतायत. आणि तिथून ते साकेत धामी जाऊन विराजमान होतात. रामाच्या लोकाला साकेत धाम म्हणतात. त्या साकेत धामी जाऊन सगळे स्थिर झाले. हे जे रामायण आहे, अद्भुत रामायण, हे रामायण ब्रह्मदेवानी नारद मुनींना सांगितलं होतं. आणि नारद मुनींनी हे अद्भुत रामायण वाल्मिकींना सांगितलं. आणि एका प्रसंगी राम रावण युद्धामधलं वैशिष्ट्य ऐकण्यासाठी इंद्रानी जेव्हा वाल्मिकी ऋषींकडे पृच्छा केली, त्यावेळेला वाल्मिकी ऋषींनी देवराज इंद्राला हे रामायण सांगितलं. आणि भरद्वाज मुनींना वाल्मिकी म्हणतायत की हे भरद्वाजा, तू हा प्रश्न विचारलास म्हणून तुला देखील आज हे मी रामायण सांगितलं. या रामायणाची इथे सांगता होते. रामायणामध्ये जी अद्भुतता होती, जी अत्यंत रहस्यमय होती, ती हे भरद्वाजा आज तुला मी गेल्या 7 दिवसांच्या कथेमध्ये, कारण तेव्हा पण भरद्वाज मुनींना 7 दिवस रामायण सांगितलं होतं, 9 दिवस सांगितलं होतं. या 9 दिवसांच्या कथेमध्ये तुला सांगितलं. या अद्भुत रामायणाच्या कथेमध्ये हे भरद्वाजा, तुला प्रभू रामचंद्रांच्या भौतिक क्रियाकलाप लीलांच्या मागे असलेलं अध्यात्मच नव्हे तर अद्भुतता देखील तुझ्या लक्षात आली असेल. या अद्भुततेसहित प्रभू रामचंद्रांच्या दिव्य लीलांचं स्मरण केलं असता मनुष्याला भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. असं हे अद्भुत रामायण आहे. हे महर्षी वाल्मिकींनीच सांगितलेलं आहे. महर्षी वाल्मिकींनी एकूण 5 रामायणं सांगितली, त्यातलं हे एक 5वं रामायण आहे. हे 4थं रामायण आहे. 5वं रामायण नाम रामायण आहे. तर अशा पद्धतीने वाल्मिकी ऋषींनी भरद्वाज मुनींना रामायणाची कथा सांगितली. हीच रामायणाची कथा
गेल्या 7-8 दिवसांपासून वैदिकाश्रमाच्या या व्यासपीठावर सांगण्याची संधी मला प्राप्त झाली. या रामायणाला सांगताना ज्या काही अद्भुत घटना आहेत, त्या अद्भुत घटनांचं पूर्ण वर्णन करणं माझ्याच्याने तर शक्य झालं नाही. कारण ह्यातला एक एक शब्द इतका जड आहे की एकेका शब्दाची व्याख्या करायची म्हटली तरी भरपूर व्याख्या होईल. पण ह्या 7 दिवसात रोज 3-3.5 तासामध्ये जेवढं काही सांगता आलं तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न केला.